नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता NDTV मराठी. डॉक्टर तुमच्या घरी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, आज आपण कर्करोग आणि कर्करोगावरील विशेष करून आयुर्वेदिक उपचार काय आहेत याविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या NDTV मराठीच्या स्टुडिओत आलेले आहेत आयुर्वेद तज्ज्ञ, योग आणि नाडी विद्या पारंगत डॉक्टर अवधूत रंगनाथ शिंदे. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. डॉक्टरांशी आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी ओळख करून देते. डॉक्टर अवधूत रंगनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर प्राजक्ता शिंदे हे श्री विश्व शिवानंद आयुर्वेद चिकित्सालय ईश्वरपूर, सांगली इथं गेल्या 10 वर्षांपासून रुग्णसेवा देतात. मुख्य आयुर्वेद चिकित्सक आणि या संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. अनेक रुग्ण इथे येत आहेत आणि सरांची ट्रीटमेंट घेतात, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतात. सरांचं ग्रॅज्युएशन हे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक इथून झालेलं आहे आणि आजपर्यंत त्यांनी 5000हूनही अधिक पाठीचे आणि मणक्यांच्या आजारांवर शस्त्रक्रिया सुचवलेले रुग्ण जे आहेत अशा रुग्णांना विना शस्त्रक्रिया यशस्वी आयुर्वेद उपचारांनी बरं केलेलं आहे. त्याचप्रमाणे संशोधनावर आधारित आधुनिक शास्त्रामधली आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि शास्त्रोक्त आयुर्वेद उपचार पद्धती यांची सांगड घातली आहे त्यांनी आणि एक वेगळीच थेरपी तयार केलेली आहे. आणि ही सांगड घालून सर्व प्रकारच्या कर्करोगांवर 7 दिवसांच्या आत परिणामकारक ठरणारी उपचार पद्धती त्यांनी विकसित केलेली आहे. आणि ही विकसित उपचार पद्धती जी आहे ती लवकरच अंमलात सुद्धा आणली जाणार आहे. त्यासोबतच पुरुष आणि स्त्रियांमधलं वंध्यत्वाची समस्या, जन्मजात व्यंग व्याधी म्हणजे डाऊन सिंड्रोम, तसंच ऑटिझम सारखी समस्या जी लहान मुलांमध्ये असते ती ऑटिझमची समस्या, तो आजार, तसंच सेलिब्रल पाल्सी म्हणजेच बेल्स पाल्सी ज्याला म्हणतात, तसंच पॅरालिसिस, सोरायसिस, केस गळती, उंची वाढीसाठीचे सगळे शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार जे आहेत ते सर करतात. श्री विश्व शिवानंद चिकित्सालय इथे हे उपचार उपलब्ध आहेत आणि सर्व प्रकारच्या कर्करोगांवर 7 दिवसांमध्ये परिणामकारक ठरणारी आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती जी आधुनिक आणि पारंपरिक शास्त्राची, आयुर्वेद शास्त्राची सांगड किंवा संगम ज्याला म्हणता येईल अशी पद्धती सर लवकरच घेऊन येतात. आणि याविषयी आपण विशेषतः या चर्चेमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर, कर्करोगाविषयी बोलतोय. नुकताच कर्करोग दिन आपण सगळीकडे पाळला गेला, साजरा झाला. तर सगळ्यात आधी कर्करोगाचं प्रमाण जे हल्ली वाढतंय आपल्या देशात सुद्धा, तर चिंतेची बाब आहे खरं तर. ही याचं कारण काय असावं सर? कारण म्हणजे काय आहे तर आजपर्यंत 9 ते 10 वर्ष झाली आपण ह्याच्यामध्ये कर्करोगावरती चांगल्या पद्धतीचे उपचार देतोय. ह्याच्यामागचं मूळ कारण जर आपण बघितलं तर लोकांमध्ये दिनचर्या सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये की सकाळी आपण व्यवहारामध्ये म्हणतो अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. ह्या गोष्टी कुठेतरी माणूस विसरत चाललेला आहे. आहाराचं व्यवस्थापन नाही आहे. त्यामुळे हे कर्करोगाच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये वाढताना दिसत आहेत. अच्छा, पण आणखी एक महत्त्वाचं सर की कर्करोगासाठी खूप उपचार पद्धती, किमो, रेडिएशन, परत हार्मोन थेरपीचं इंजेक्शन, अशा विविध थेरपीज आहेत आणि त्यात सुद्धा आधुनिकता आलेली आहे. पण आयुर्वेद हे कर्करोगावर परिणामकारक ठरू शकतं उपचार म्हणून, तर याविषयी काय सांगाल? याविषयी सांगायचं झालं तर आयुर्वेद हे इसवी पूर्व 3 ते 5000 वर्षापूर्वीचं असणारं पारंपरिक शास्त्र आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपण पंचकर्म केलं, योग्य आहाराचं व्यवस्थापन केलं, योग्य प्रमाणामध्ये झोप घेतली तर ह्या गोष्टी आपण 360 अँगलनं रिव्हर्स करायला मदत होते. केमोथेरपी, ऑपरेशन ह्या गोष्टींसोबतच जर आपण आयुर्वेद चिकित्सा उपचार पद्धती जर घेतल्या तर ह्यानं शरीरामधलं पंचकर्मानं ज्या पद्धतीनं डिटॉक्स होतं त्या पद्धतीनं बॉडीचं ज्यावेळेला डिटॉक्स होतं त्यावेळेला सायमल्टेनियस आजाराची जी तीव्रता आहे, गंभीरता आहे, ही कमी आलेली आपल्याला दिसून येते. सर, मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, त्याच्यामुळे कर्करोगाचं आणि इतर लाईफस्टाईल डिसीजेसचं प्रमाण वाढलेलं आहे. पण आयुर्वेदात काय जी दिनचर्या सांगितलेली आहे ती नेमकी कशी असायला हवी? आता दिनचर्येमध्ये मुख्यतः रात्रीची झोप जी आहे ती साधारणपणे 6 ते 8 तास या प्रमाणामध्ये झोप झाली पाहिजे. बऱ्याच वेळेला लोकांची जी झोप आहे ती 12च्या पुढे लागते. म्हणजे निद्रानाशाचे काही लक्षणं सांगितलेली आहेत. केमोच्या पेशंटला, रेडिएशनच्या पेशंटला सुद्धा निद्रानाशाची लक्षणं असतात. त्यामुळे सुद्धा झोप जर प्रॉपर असेल
तर 6 ते 8 तासाची झोप ही आपल्याला महत्त्वाची आहे. आणि ती जर झोप व्यवस्थित नसेल तर कर्करोगाचं रिव्हर्शन न होता परत वाढलेलं आपल्याला बघायला दिसून येतं. आणखी एक तुम्ही म्हणालात की आहाराचा फार महत्त्वाचा भाग आहे कर्करोगामध्ये. तर आयुर्वेदानुसार आपला आहार मुळात कसा असायला हवा जेणेकरून आपल्याला भविष्यात कर्करोग किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारचा कर्करोग जडणार नाही किंवा ती शक्यता आपण लांब नेऊ शकू अशा प्रकारे? आयुर्वेदानुसारच जर आहाराचं आपण व्यवस्थापन बघितलं तर कर्करोगाच्या रुग्णांनी कंपल्सरी जी आपली देशी गाई आपण म्हणतो, त्या खिलारी गाय वगैरे त्यात बरेचसे प्रकार आहेत, तर देशी गाईचं तूप जे आहे ते कंपल्सरी आहारामध्ये 2-2 चमचे ठेवलं तर त्याच्यामध्ये शरीरामधली जी एनर्जी आहे ती एनर्जी चांगल्या पद्धतीनं वाढते. आणि देशी गाईचं जे गोघृत आपण म्हणतो ते सत्वगुण संपन्न आहे. त्याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये मूग असेल, मसूर असेल, याची खिचडी म्हणा, नाचणीची भाकरी म्हणा, या सगळ्या गोष्टी. आणि कर्करोगाच्या रुग्णांनी जो संध्याकाळचा आहार जो आहे तो शक्यतो दिवस मावळायच्या अगोदर जर घेतला, 3 सांज व्हायच्या अगोदर जर घेतला तर तो चांगल्या पद्धतीनं फायदा करून दिसतो. अच्छा डॉक्टर, विशेषतः कर्करोगांच्या पेशंट्सबद्दल मला विचारायचं आहे की जे कर्करोगग्रस्त आहेत, कॅन्सर पेशंट्स आहेत, त्यांनी प्रामुख्याने काय, तुम्ही आता म्हणालात की मूग वगैरे सारखे मूग हवा, काही प्रमाणात डाळी हव्यात, पण आणखी काय आदर्श असेल कर्करोगांसाठी आहार म्हणून? आहाराबरोबर फळांचं व्यवस्थापन जे आहे ते सुद्धा आपण घेऊ शकतो. डाळिंब हे कर्करोगांच्या रुग्णाला अतिशय अमृताप्रमाणे कार्य करणार आहे. डाळिंब सुद्धा आपण सालीसकट जर त्याचा ज्यूस वगैरे केला तर तो अतिउत्तम पद्धतीने चांगला काम करतो. त्याचबरोबर दुधी भोपळ्याचा जो हलवा असतो तो आपण दुधामध्ये शिजवला, त्यात तूप घातलं आणि त्याच्यामध्ये लवंग, वेलची ह्या गोष्टी घातल्या आणि चांगल्या पद्धतीनं शिजवून घेतलं तर अतिशय पौष्टिक आणि सप्तधातूंचं वर्धन करणारा आहे. असं तो कर्करोगाच्या रुग्णांनी जर सकाळ संध्याकाळ 1-1 वाटीच्या हिशोबानुसार जर घेतलं तर चांगल्या पद्धतीनं काम करतं. अच्छा डॉक्टर, जेव्हा एखाद्या रुग्णाला, एखाद्या कर्करोगग्रस्त रुग्णाला केमोथेरपी किंवा हार्मोन थेरपी किंवा आणखी रेडिएशनच्या ट्रीटमेंट्स, आता ह्या ट्रीटमेंट्स त्यांच्यावर परिणाम तर करतात पण त्यासोबतच त्याचे काही प्रमाणात दुष्परिणामसुद्धा होतात. विशेषतः शारीरिक शक्तीवर त्यांचा जास्त परिणाम होतो, विपरीत. तर याबद्दल काय सांगाल? हे विपरीत परिणाम म्हणजे हे जे थेरपीचे साईड इफेक्ट्स आहेत, ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स आहेत, ते काही अंशी किंवा बऱ्याच प्रमाणात कमी करण्यासाठी किंवा नाहीसे करण्यासाठी आपण आयुर्वेदाची मदत कशी घेऊ शकतो? आता हे खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. ह्याच्यामध्ये आपण शरीराचं जे शोधनकर्म सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बस्तीव चिकित्सा उपचार पद्धती घेऊ शकतो. त्याचबरोबर स्पेशली आमची जी संशोधनावरती आधारित प्रभावी आयुर्वेद चिकित्सा पद्धती आहे त्याच्यामध्ये आम्ही गोल्ड कंपाऊंड वापरतो, जे पूर्णपणे संशोधनावरती आधारित आहेत, उत्कृष्ट पद्धतीच्या लॅब टेस्टेड आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्याला लॅब टेस्टेडचे रिपोर्ट आहेत आणि हे आम्ही बऱ्याच रुग्णांना वापरतोय आणि बऱ्याच रुग्णांना ते वापरल्यामुळं त्यांच्या आजाराचं रिव्हर्सन झालेलं, उपचारांची जी त्यांची दिशा जी होती किंवा आजाराची जी दिशा आहे, वेदनांची दिशा आहे, हे कमी झालेलं आम्हाला जाणवायला लागलं. हे खूप इंटरेस्टिंग आहे सर की तुम्ही सोन्याचा उल्लेख केला. तर याचा, सोन्याचा वापर आपण आयुर्वेदीय चिकित्सा पद्धतीमध्ये कर्करुग्णांसाठी कशा प्रकारे करतो? ते सुवर्ण भस्म जे आहे ते इम्युनो मॉड्युलेटर सांगितलेलं आहे, व्याधीची प्रतिकारक क्षमता चांगल्या पद्धतीनं वाढवणारी सांगितलेलं आहे. आणि सप्तधातूंचं ज्यावेळेला वर्धन होतं त्याला सायमल्टेनियसली आयुर्वेदानुसार कर्करोगाची जी आपण ट्रीटमेंट करतो ती बॉडीची इम्युन सिस्टीम आपण वाढवतो. आणि सुवर्ण भस्म असेल, हिरक भस्म असेल, ताम्र भस्म असेल, मोतीयुक्त प्रवाळ पंचामृत असेल, मोतीयुक्त कामदुधा असेल, हे उत्तम पद्धतीनं कर्करोगाच्या रुग्णांमध्ये असणारे जे केमोथेरपी आहे किंवा रेडिएशनचा जो प्रभाव शरीरावरती राहतो ती तीव्रता कमी करायला मदत करते. अच्छा, आणखी एक असे रुग्ण ज्यांना केमोशिवाय पर्याय नाही, केमोथेरपी ज्यांची सुरू आहे, त्यांच्यात बाकीची सगळी दुष्परिणाम तर दिसतात पण सगळ्यात जास्त अशक्तपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निद्रानाशाची समस्या खूप असते अशा रुग्णांना. तर निद्रानाशावर काम करताना तुमचं संशोधन काय होतं आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार पद्धती काय आहे?
आता हा पण खूप छान क्वेश्चन तुम्ही विचारला. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये स्पेशली झोपेचं व्यवस्थापन जे आहे उत्तम असलं पाहिजे. सर्वसाधारणपणे कर्करोगाच्या रुग्णांनी 6 ते 8 तास झोप घ्यावी. मॅक्सिमम झोप जी आहे ते 9 ते 12 तास जरी एखादा कर्करोग जर झोप घेत असेल तर ते सुद्धा कर्करोग वाढण्याचंच लक्षण आहे. आणि 6 ते 8 तासापेक्षा जर कमी झोप घेत असतील तर ते सुद्धा शरीरामध्ये कर्करोग वाढत असतं. यासाठी आपण शिरोधारा देतो, नाकातली नस्यकल्पना देतो, कपाळाचा लेप देतो. ह्यानं बऱ्यापैकी आज्ञाचक्रावरती आणि सहस्रार चक्रावरती हे पूर्ण आपल्या शरीरामध्ये जे मेरिडियन पॉईंट्स आहेत, षटचक्र आपण म्हणतो, ज्याच्यावरती पूर्ण शरीर हे बॅलन्स असतं. आणि हे आपण स्वयंसंशोधनावरती आधारित या काही बस्ती कल्पना, शिरोधारा वगैरे मस्तपैकी रुग्णांची चांगल्या पद्धतीनं झोप लागते आणि कर्करोगाचं जी तीव्रता आहे ती कमी झालेली दिसून येते. डॉक्टर, आणखी थोडं मला विस्ताराने जाणून घ्यायला आवडेल की कर्करोगग्रस्तांना कधी कधी अंडर ऑपरेशन पण जावं लागतं आणि काही शस्त्रक्रियांनंतर त्या ज्या होणाऱ्या वेदना असतात ना त्या असह्य असतात आणि मुळात केमोनंतर पण बरेच साईड इफेक्ट्स होतात. मुळात कर्करोग आपल्याला झालाय आणि आता आपण जगू शकणार नाही, यामुळे खचलेलं मन असतं, नैराश्यग्रस्त असतं आणि त्यात ह्या वेदना सुद्धा असतात. तर या वेदना क्षम होण्यासाठी किंवा काही प्रमाणात का होईना त्यांना आपण बरं करू शकतो का आयुर्वेदिक उपचार पद्धतीने, आणि यात कोणत्या आयुर्वेदिक उपचारांचा समावेश आहे? ह्या क्वेश्चनमध्ये आपण ज्या वेदनांचं निराकरण आहे ते आपण विशिष्ट तेलं, विशिष्ट काढे हे आपण बस्ती स्वरूपात पेशंटला देतो. काही स्वयं संशोधनावरती आधारित बनवलेली तेलं आहेत आपण, त्या तेलांचं आपण तिथं पिचू कल्पना आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तिचं आपण लेपन स्वरूपामध्ये त्वचेवरती ठेवतो, लेप देतो. आणि काही सिद्ध औषधं जर आपण पोटामधनं दिली तर ह्या वेदनांचं निराकरण आयुर्वेदानुसार आपण करू शकतो. त्याचबरोबर अल्ट्रासोनिक मशीन आहे आपल्याकडे, त्या अल्ट्रासोनिक वेव्हजनं सुद्धा आपण त्या सेलवरती काम करणाऱ्या आणि त्या सेलचं रिजनरेशन करणाऱ्या काही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहेत. त्या सुद्धा आपण लवकरच कर्करोगाच्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी अस्तित्वात आणतोय. अच्छा डॉक्टर, मगाशी मी तुमचा परिचय देताना म्हटलं होतं की तुम्ही एक अशी उपचार पद्धती आणताय ज्यात मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेदातल्या उपचार पद्धती आणि आयुर्वेदशास्त्र याचा संगम आहे आणि कॅन्सर पेशंट्ससाठी तुम्ही ही उपचार पद्धती वापरताय. तर जरा आम्हाला विस्तारानं याविषयी जाणून घ्यायला आवडेल. मुळातच कर्करोगाची जर आपण डेफिनेशन बघितली तर ॲबनॉर्मल अँड अनकंट्रोल ग्रोथ ऑफ द सेल इज कॉल्ड एज कॅन्सर असं आधुनिक शास्त्र सांगतं की सेलची अनकंट्रोल ग्रोथ. आता जी टेक्नॉलॉजी आपण जी आणतोय तर ही प्रॉपर ज्या पद्धतीनं स्टीम सेलवर काम करतं किंवा रेडिएशन केमो ज्या पद्धतीने काम करतं त्या पद्धतीनंच, फक्त त्याचा हार्मफुल इफेक्ट कुठला नाही शरीराला. ती प्रॉपर ज्या डॅमेज सेल आहेत त्या डॅमेज सेलचं रिपेरेशन करतं, त्यांच्या ठिकाणचं ऑक्सिजन वाढवतं आणि आपण जर एका सेल आणि सेलपासून फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी, त्याचं ATP मध्ये कन्व्हर्जन आणि त्याच्यामधनं आपण एनर्जी प्रोटीन त्याच्यामधनं एनर्जीचं क्रिएशन होतं हे आपण शिकलेलं आहे. कारण पूर्ण शरीर जे आहे ते आपलं शिरा असतील, स्नायू असतील यांना आच्छादलेलं आहे आणि त्याच्यावरती ही चिकित्सा पद्धती, शरीरातले मेरिडियन पॉईंट्स असतील, षटचक्र असतील, त्यांचं बॅलन्सिंग असेल, ह्याच्यामध्ये गट हेल्थ सुधारणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू. त्यासाठी आता आम्ही सर्वसाधारणपणे हे वाचलंय, ऐकलंय की आयुर्वेदानुसार पंचकर्म करणं हे महत्त्वाचं आहे. तर पंचकर्म करण्याचा कर्करुग्णांना सुद्धा फायदा होऊ शकतो का? पंचकर्म मुळातच ही शरीर शुद्धीकरण प्रक्रिया सांगितलेली आहे आणि ज्या पद्धतीनं आपली जी व्हेकल असते त्यातलं आपण जशी ऑइल बदली करतो तशी एक प्रकारे शरीराची ऑइल बदली केली की जे मेटास्टेसिसचं प्रमाण कुठेतरी वाढत जातं शरीरामधलं, ते मेटास्टेसिस कमी येतं आणि तीव्रता आजाराची कमी येते. त्यामुळे पंचकर्म ही शोधन प्रक्रिया सांगितलेली आहे. त्याच्या बस्ती असेल, त्याच्यामध्ये विरेचन असेल आणि काही सिद्ध केलेले काढे, तेल वगैरे, म्हणजे विविध चरण जे पंचकर्म पेशंटच्या कर्करोगाच्या स्थानानुसार आणि प्रकारानुसार ते आपण ठरवत असतो. अच्छा अच्छा. आणखी एक, आता कर्करोगग्रस्तांना अशा काही आयुर्वेदिक औषधांचा लाभ होऊ शकतो का? जसं की बरेचसे अर्क आहेत जे शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जातात. तर आपण कॅन्सर पेशंट्सना त्यांची शारीरिक
रचना किंवा त्यांच्या आजाराची स्टेज बघून कशा प्रकारे आपण त्यांना हे उपचार देऊ शकतो? आता ह्याच्यामध्ये आपण मुळात कॅन्सरचं जे प्रमाण आहे, त्याची ग्रोथ किती आहे, त्याचे पेट स्कॅनचे रिपोर्ट काय आहेत, त्यासाठी कोणत्या कोणत्या चिकित्सा पद्धती आधुनिकमधल्या घेतलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण बघून पेशंटचं नाडीची परिस्थिती काय आहे, प्रकृतीची परिस्थिती कशी आहे, बल कसं आहे पेशंटचं, या सगळ्या गोष्टींचा उपचारामध्ये समावेश करून आपण अर्ककल्पनेपैकी पुनर्नवा अर्क आहे, गोमूत्र अर्क आहे, संजीवन अर्क आहे, ह्या कल्पनासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि ह्याचं मुळात गामित्व जे आहे, म्हणजे अर्ककल्पना ही शक्यतो गोमूत्र वगैरे बाकीच्या गोष्टी सगळ्या वापरून केली जाते. आणि हे सगळं जे औषधं जे आहेत आयुर्वेदामधली स्पेशली वर्क्स ऑन लिव्हर, किडनी. कारण किडनी आणि लिव्हर हे शरीरामधलं सैनिक पेशी ज्या आहेत, बाईल स्टोरेजचं एन्झाईम ठेवण्यासाठी काम करतात. आणि मॅक्सिमम आपला चिकित्साचा प्रोटोकॉल जो आहे ते लिव्हरला कन्सिडरेशन करून आपण, कारण का ब्लड प्युरिफिकेशनची प्रक्रिया जी आहे ती लिव्हरमध्येच होत असते. लिव्हर, स्प्लीन, किडनी या गोष्टींना विचारात घेऊन आपण करतो आणि पेशंटला उत्तम फायदा होऊन जातो. अच्छा, केमोथेरपीमध्ये आपले केस गमावलेले जे पेशंट्स आहेत त्यांनासुद्धा आपण अशी उपचार पद्धती देऊ शकतो जेणेकरून त्यांचं मानसिक आरोग्य तर सुधारेल, त्याचबरोबर त्यांना त्यांचं गेलेलं सौंदर्य परत मिळवण्यास मदत होईल, असं काही आपण सुचवू पाहता? आता याच्यामध्ये केसांचं रिजनरेशनसाठी आपण जर मेल पेशंट असेल तर त्याच्यामध्ये अश्वगंधा आणि यष्टी मधू ह्याचा जर आपण समप्रमाणामध्ये चूर्ण घेतलं आणि ते सकाळी अर्ली मॉर्निंगला आपण 1 चमचा गाईच्या तुपामधनं किंवा 1 कब्बर दुधामधनं घेतलं तरी केसांचं आपल्याला रिजनरेशन जाणवायला लागतं. आणि स्पेशली फिमेल्स असतील तर फिमेलमध्ये आपण अश्वगंधाच्या ऐवजी शतावरी चूर्ण घ्यायचं, समप्रमाणामध्ये यष्टीमधू चूर्ण घ्यायचं आणि ते सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये आपण खडीसाखर किंवा मग गाईच्या तुपासोबत जर घेतलं तर एक 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला केसांची वाढ झालेली जाणवायला लागते. अच्छा, डॉक्टर असंही म्हणतात की आता काही रुग्णांच्या अशाही धारणा आहेत की आयुर्वेदिक उपचार पद्धती आहेत ती परिणामकारक तर आहेच, यात शंका नाही, पण त्याचे परिणाम जे आहेत किंवा ही प्रोलॉंग ट्रीटमेंट आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर पेशंट्समध्ये ही ट्रीटमेंट देताना कदाचित आयुर्वेदिक उपचारांचे किंवा त्यात वापरल्या जाणाऱ्या तेलांचे किंवा अर्कांचे औषधांचे कदाचित दुष्परिणाम होऊ शकतात, याबद्दल काय सांगाल? दुष्परिणामाबद्दल आयुर्वेदामध्ये जर म्हटलं, कारण न्यूटनचा 3rd लॉ आहे, ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट टू इच अदर. कारण जिथे ॲक्शन होती ते रिॲक्शन होऊ शकते, परंतु ज्या ठिकाणी आपण उपचार घेतो त्या वैद्याचं नॉलेज काय आहे आणि त्यानं असे किती लोकांना चांगल्या पद्धतीचे उपचार दिलेले आहेत, ह्याचा आपण योग्य निदान आणि योग्य उपचार होत आहेत का, ह्या गोष्टींचा थोडासा अभ्यास करूनच आपण मगच जर औषधोपचार घेतले. पण शक्यतो लोक म्हणतात की आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाहीत, पण असं नसतं. जिथं ॲक्शन होती ते रिॲक्शन, चुकीचे औषधोपचार दिले तर त्याचे रिॲक्शन होऊ शकते. ॲलोपॅथीमध्ये पण तसाच विषय आहे, आयुर्वेदामध्ये पण तसंच आहे. फक्त योग्य निदान आणि योग्य उपचार होणं आणि योग्य ट्रीटमेंट दिली जाणं हे गरजेचं असतं. अच्छा, तुम्ही खरं तर काही कर्करोगावर जे आयुष मंत्रालयाने आणि नाशिक विद्यापीठाने यांच्या संयुक्त विद्यमाने तुम्ही काही उपक्रम राबवता, तर त्याविषयी जरा आम्हाला सांगा. ह्याच्यामध्ये माननीय आयुष मंत्रालय दिल्ली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी हा जो काही कोर्स त्यांनी काढलेला आहे, तर त्याच्यामध्ये कर्करोगाच्या रुग्णांचं आयुष्यमान जे आहे त्याच्या होणाऱ्या तक्रारी असतील किंवा वेदना असतील किंवा होणारा जो त्रास आहे, या त्रासाचं आपण नियमन जे आहे ते योगा आणि योग थेरपी असेल आणि योग्य आहाराचं व्यवस्थापन करून कशा पद्धतीनं करू शकतो आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं चांगलं आनंदी जीवनमान कर्करोगांच्या रुग्णांना आपण देऊ शकतो, या संदर्भामध्ये तो त्यांनी कोर्स काढलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये बरेच वैद्य लोक आहेत त्याच्यावरती काम करतायत, आमच्यासारखे सिनियर्स असतील किंवा ज्युनियर्स म्हणा, आणि अजून चांगल्या पद्धतीनं काम हे होईल, चांगल्या पद्धतीनं काम होईल असं. नक्कीच डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं, आता हे जे कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत, हे एखाद्या कर्करोगग्रस्त रुग्णाने आयुर्वेदाकडे
कधी वळावं? कारण बऱ्याचदा असं सजेस्ट केलं जातं इवन मॉडर्न सायन्सच्या डॉक्टरांकडनं की किंवा काही ऑन्कोलॉजिस्टसुद्धा कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट जी आहे, जर आपण कर्करोगाची जी ट्रीटमेंट आहे त्या मुख्य ट्रीटमेंटला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट्स आणखी दिल्या, म्हणजे आपण जर होमिओपॅथी आणि त्याबरोबर आयुर्वेदाचा सुद्धा आधार घेतला गेला तर आणखी जास्त छान परिणाम साधू शकतो. तर याबद्दल काय सांगा? कसं होतं, कर्करोग झालं म्हटल्यानंतर रेडिएशन, केमो आणि ऑपरेशन ह्या 3 गोष्टी मस्ट असतातच. त्याचबरोबर ह्या गोष्टी करत असताना पेशंटनं सायमल्टेनियस जर आयुर्वेदिक उपचार घेतले तर ह्या रेडिएशन, केमोचे जे काही दुष्परिणाम होतात किंवा पेशंटला बऱ्याच वेळेला नॉशिया राहतं, ओमिटिंग राहतं, मग अशा वेळेला काही रसकल्प आपण वापरले किंवा रेग्युलर जरी औषध दिली तर मग पेशंटचं डायजेशन चांगलं तयार होतं आणि डायजेशन ज्या वेळेला माणसाचं चांगलं होईल त्याच वेळेला माणसामध्ये एनर्जी क्रिएशन होतं आणि त्यातून ताकद तयार होते. त्यामुळे रेडिएशन, केमो असणारे रुग्ण बऱ्याच वेळेला वीक होत जातात. सायमल्टेनियस तुम्ही आयुर्वेदिक उपचार जवळच्या वैद्याकडून घेतले तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा झालेला दिसून येईल. नक्कीच. तर आपण पाहिलं तर डॉक्टर अवधूत शिंदे आपल्यासोबत होते आणि श्री विश्व शिवानंद आयुर्वेद चिकित्सालय सांगलीचे ते संस्थापक संचालक आहेत आणि विशेषतः कर्करोगावर आयुर्वेदिक पद्धतीने कसे उपचार अवेलेबल आहेत आणि कशा प्रकारे आपण आयुर्वेदिक उपचारांचा आधार कर्करोगाच्या उपचारांसाठी घेऊ शकतो याविषयी अतिशय विस्तृत माहिती सरांनी दिली. सर, तुम्ही आमच्या NDTVच्या स्टुडिओत आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. जर तुम्हाला सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली जे नंबर्स दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. सर नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. यानंतर डॉक्टर तुमच्या घरीमध्ये इथे थांबतोय. नमस्कार. पाहत रहा NDTV मराठी.